नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाखांदूर येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान संपन्न। संत निरंकारी मंडळाच्या वतीने अमृत प्रकल्प अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील चुलबंद नदीवर स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रम रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी राबविण्यात आले। लाखांदूर येथील संत निरंकारी मंडळाचे सेवा दल संचालक धनराज निपाने यांच्या प्रमुख नेतृत्वात चुलबंद नदी घाटावरील स्मशानभूमी व चुलबंद नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली। यावेळी लाखांदूरचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे, नगरसेवक कांचन गहाणे, नगरसेवक रज्जू पठाण, संत निरंकारी मंडळाचे लाखांदूर ब्रांच मुखी सुरेश दखने, पाणी वाटप समितीचे अध्यक्ष प्रधान यांच्यासह संत निरंकारी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। संत निरंकारी बाबा हरदेवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ जल स्वच्छ मन हे अभियान देशातील 27 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 900हून अधिक शहरात 1600 ठिकाणी रविवारी एकाच वेळी राबवण्यात आला असून जलसंरक्षण व स्वच्छतेचा संदेश प्रभावशाली पद्धतीने देण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले आहे। त्याच अनुषंगाने लाखांदूर येथील चुलबंद नदी घाटावर सदर उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आले। यावेळी मंडळाच्या 120 पेक्षा जास्त सदस्यांनी या स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान उपक्रमात सहभाग घेतला। आज या ठिकाणी स्वच्छ जल स्वच्छ मिशन आज निरंकारी महाराज यांचा जन्मदिवस आहे। या प्रित्यर्थ हा कार्यक्रम अनेक देशामध्ये सुरू आहे। नगरपंचायतच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की निरंकारी मिशननं जो कार्यक्रम उपक्रम जो हाती घेतला आणि नगरपंचायतचा मुख्य उद्देश हा स्वच्छतेच्या विषयी आहे की स्वच्छ भारताची संकल्पना जी मोदीजींनी मांडली आणि त्याला अनुप्राय असा कार्यक्रम मिशनच्या माध्यमातून हा सुरू आहे। मी निरंकारी मंडळाला या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो की आमच्या नगरपंचायतच्या द्वारे मिशनला पूर्णपणे समरूप असे कार्यक्रम याद्वारे घेतले जातात। त्याबद्दल त्यांचं आभार जेवढं मानावं तेवढं कमीच आहे। देशाची संकल्पना साकारत असताना आपले पण हात कुठतर लागले पाहिजे। आपण कुठतरी स्वच्छतेच्या माध्यमातून या स्वच्छतेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना अभिप्रेत असलेले कार्यक्रम जे सुरू आहे त्यामध्ये यामध्ये भर घ्यावी याबद्दल हे कार्यक्रम सुरू आहे। याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो। लाखांदूर युनिट 98 ह्यातर्फे मी आज ह्या ठिकाणी धनराज निपाने युनिट नंबर 98चा सेवादल संचालक ह्या ठिकाणी जो मिशनने राबवलेला अमृत प्रोजेक्ट आहे त्या अनुषंगानं आम्ही चुलबंद नदीचा परिसर घेतलेला आहे। ह्या ठिकाणी आमचे जे सेवादल आहेत आणि सासंगत ज्यामध्ये दिघोरी, मांगली, उयार, चिचोली, भागडी, मांढळ आणि पाऊनगाव, विरली, आसगाव, दिघोरी, त्याच्या बादमध्ये साखरा ह्या ठिकाणं विविध ठिकाणातून ज्यामधून पिंपळगावचेही महापुरुष, दहेगावचे महापुरुष आलेले आहेत। भरपूर संख्येमध्ये ह्या ठिकाणी 120च्या संख्येमध्ये ह्या ठिकाणी सेवादल आमचे फॉलोअर्स आहेत। ह्या ठिकाणी मिशनचा जो उद्देश आहे की ईश्वरीय जो ज्ञान आहे तो समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, विश्वात पोहोचला पाहिजे, हा सद्गुरू माताजीचा पहिला उद्देश। आणि त्यानंतर जे कार्यक्रम होतात समाजासाठी त्यामध्ये रक्तदान शिबिरचा महत्त्वपूर्ण उद्देश आणि मिशन राबवत आहे। आज रक्तदान शिबिरच्या बादमध्ये अमृत प्रोजेक्ट ह्या ठिकाणी आम्ही चुलबंद नदीचा सहारा घेऊन आज आम्ही आपल्या कार्यक्रमाला अंजाम देतो आहे। ह्या ठिकाणी आमचे आदरणीय नगराध्यक्ष श्री विनोदजी ठाकरे आले आहेत, नगरसेवक श्री कांचनजी गहाणे सर आले आहेत आणि ह्या ठिकाणी रज्जूभाऊ पठाणसुद्धा ह्या सेवेला कार्यरत आहेत। मी सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। शासनाचे प्रेमाने बोलाजी दाननंतर बोला। हां, मी सुरेश रामचंद्र दखने, संत निरंकारी मंडळ लाखांदूर इथं मुखी या पदावर दास आहे आणि आज जो संत निरंकारी मंडळाद्वारे लाखांदूर अंतर्गत चुलबंद नदी घाटावर जो स्वच्छता अभियान स्वच्छ जल अमृत जल स्वच्छ मन या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम होत आहे। यात गावोगावचे सर्व संत निरंकारी मंडळाचे सेवादल साथसंगत हे उपस्थित आहेत आणि सेवा हा एक महत्त्वाचा भाव आणि मानवाने मानवासाठी केलेली सेवा ही कशा प्रकारे करता येईल हाच निरंकारी मिशन संदेश जनमानसापर्यंत पोहोचण्याचे कार्य करीत आहे। तरी आपण सर्वांनी
त्या मिशनला सहकार्य करावं आणि हा मिशन असंच नेहमी सेवाभावा ठेवेल एवढंच दास बोलून आपल्या शब्दांना विराम देत आहे. सात संगतची प्रेमाने बोलाची दान निरंकार. मिशनचा सेवादल मनोज बोरकर दिगुरी मोठी निरंकारी बाबा हरदिवशीजी महाराज यांचा 23 फरवरी हा जन्मदिवस आणि निरंकारी बाबाजीच्या शिकवणीप्रमाणे प्रदूषण अंदर हो या बाहेर दोनोंही हानिकारक है. त्यामुळे आज अख्ख्या विश्वामध्ये निरंकारी मिशनच्या माध्यमातून तो वृक्षारोपण असेल, आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल किंवा आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे स्वच्छ जल स्वच्छ मन, तर जोपर्यंत आपण हा स्वच्छ जल ठेवणार नाही, स्वच्छ मन ठेवणार नाही, तोपर्यंत आपल्या मनालासुद्धा समाधान प्राप्त होत नाही. त्यामुळे समयाच्या सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे आज ह्या ठिकाणी लाखांदूर स्मशानभूमीमध्ये या नदीपात्रामध्ये स्वच्छता अभियान, जल स्वच्छ अभियान ह्या ठिकाणी राबवत आहोत. आणि ह्या ठिकाणी बरेचसे आमच्या निरंकारी मंडळाचे स्वयंसेवक, महिला भगिनी आणि अधिकारीसुद्धा ह्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झाले. एवढे बोलून मी आपले ह्या ठिकाणी भाव बंद करतो. प्रेमानं बोलूया. धन्यवाद. संगत प्रेमाने बोलायचे दानिंकार संगतची लाखांदूर युनिटचे 98 युनिट आहे. वेणू धनराज निपाने ह्या लाखांदूर युनिटच्या 98मध्ये सेवा हे एवढा निरंतर होत आहे की हे किती मोठी सेवा असेल, कोणतीही सेवा ही सेवा असते आणि ही अंदरून आणि बाहेरून ही सेवा स्वच्छ मनानं झाली पाहिजे. हेच निरंकारी मिशनचे उद्देश आहे. सात संगत जी प्रेमाने बोलायची. सात संगत जी प्यार से कहना धन निरंकार जी. मैं कंचन नागवानी लाखांदूर ब्रांच से है. यहाँ स्वच्छ जल स्वच्छ मन के इससे हम यहाँ पे उपस्थित हुए हैं निरंकारी मंडल की तरफ से. और यहाँ हमारा यही लक्ष्य है कि जो हमें माता जी ने जो हमें आदेश दिया है कि यहाँ पे जो ये सब खराब है, मतलब जो अस्वच्छ हुआ है उसे हमें साफ़ करना है. और यही हमारा संदेश है.